पुन्हा विनंती करतो की आपण समोरच्या कक्षासमोर थोडंसं शांत बसायचं आहे. तर या ठिकाणी आपण प्री क्वार्टर फायनलचा सामना पाहतो जेव्हा पीजी स्पोर्ट कुकसे विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदली असा हा सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकली कुकसे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि मात्र आपण पाहतो जेव्हा कांदी संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर मयूर आणि विशाल. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच या ठिकाणी सिंगल धाव आली होती आणि त्यानंतर हा लोअर फुटचा चेंडू पाहतोय ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु वाईडिश लॉंगॉनला मात्र मयूर पाटील आहेत. या चेंडूवर सुद्धा आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळते. एक बहुत बड़ी चुनौती रहेगी ये कांदली टीम के सामने। इस बार पटकी हुई गेंद थी, बैट्समैन बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे इनफील्ड के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए। प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक पॉवर प्लेचा आहे. बबलू पाटील पुन्हा आता अर्ध विकेटने इथे मात्र सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉपला खूप छान क्षेत्ररक्षण पाहतोय पण महेश पाटीलकडनं. कुक्षे संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि मात्र कुक्षे संघाला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी कुक्षे गावचे शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथ सीताराम पाटील याचकडनं हार्दिक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. गडी बाद करता आला नाही, परंतु एक इकॉनॉमिकल षटक बबलूचं या ठिकाणी समाप्त झालंय. ज्याप्रमाणे अजय आपण एखाद्या वेळी जर बालाजी वेफर्स हातामध्ये घेतला, ज्यावेळी आपण तो वेफर्स लवकर समाप्त होतोय ना, त्याचप्रमाणे हा लवकर षटक समाप्त केला आहे बबलू पाटीलने. अगदी बरोबर, कारण निर्धाव चेंडू जास्त पाहायला मिळालेले आहेत. फक्त 3 सिंगल्स फलंदाजांनी घेतल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि 3 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले. त्यामुळेच खूप लवकर बबलू पाटीलचं षटक समाप्त झालंय. कुठल्याही प्रकारचा अवांतर चेंडू त्याने हाताळला नाही. अतिशय डिसिप्लिन गोलंदाजी आजचा दिवस गाजवताना दिसतोय आपल्याला कुकसे संघ. त्याचप्रमाणे कांदळी संघाने देखील एक लढत जिंकलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी सामना खेळला होता आणि आता सायंकाळच्या सत्रामध्ये ते खेळत आहेत, परंतु सुरुवात फारच निराशाजनक पाहायला मिळते. अगदी संत सुरुवात आहे. हो नक्कीच, कारण फक्त 3च धावा पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी बबलू पाटीलने खर्च केल्या आणि त्या कारणाने आपण पाहतो की दुसऱ्या षटकासाठी आता मात्र भूषण पाटील आपल्या षटकाला सुरुवात करेल. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतो, शॉर्ट थर्डमन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि भूषण पाटील मात्र लेफ्ट अर्ध विकेटने. चेंडू हा येत आहे लॉंगॉनचा क्षेत्रक्षण अतिशय वेगाने येतोय. मयूर पाटील काय जबरदस्त कमिटमेंट आहे. रनिंग हँड कॅच लागणारा पहिला झटका मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाला. फलंदाज मयूर बॅक टू द डगआउट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मयूर पाटीलचं पायांचा वेध घेणारा बॉल होता. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं लॉफ्ट केला होता. उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि एक अप्रतिम धावता झेल हा मयूर पाटीलनं समाप्त केलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. बॅट्समन मयूर जाधव बॅक टू द पवेलियन फक्त 2 धावांचं योगदान देऊ शकला आपल्या टीमला. खूपच निराशाजनक कामगिरी मयूरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 बाद 3. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त सुरुवात मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाने मात्र केली होती. काय जबरदस्त फलंदाजी समीर घरतच्या माध्यमातून आपण पाहिली. तशाच प्रकारची एक मोठी इनिंग्स मात्र समीरला इथे प्रस्थापित करावं लागेल आणि नक्कीच ज्या फलंदाजी आपण वाट पाहतो तोच फलंदाज आता मात्र तिसऱ्या क्रमांक होते. जवळपास 34 धावा समीर घरच्या बॅटमध्ये एक पाहिल्या होत्या आणि 30 धावसंख्या मॅच विनिंग ठरली होती. चांगल्या फॉर्ममध्ये आहे समीर घरत. 5 षटकारांचा पाऊस देखील पाडला होता त्याने पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये आणि 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. मात्र या मॅचमध्ये थोडा लवकर आलाय, गरज देखील आहे. आणखी एक चांगला बॉल अपील होत आहे. फलंदाजाने आपली विकेट अक्षरशः फेकली आहे त्या ठिकाणी. बॅट्समन आउट. नक्कीच अजय कुठेतरी रणनीती सुद्धा असेल, कारण लेफ्ट आर्म बॉलर गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर जर लेफ्टी जर फलंदाज झाला तर कुठेतरी मात्र या ठिकाणी एक बेनिफिट मिळू शकेल समीरला. आणि तशाच प्रकारे आपण पाहतो की तीच रणनीती इथे मात्र मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाच्या कॅप्टनकडे आपण आता पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला फलंदाज
विशालने आणि मात्र योग्य ते विलीमत विकेट किपर बबलू पाटीलने मात्र इष्टा उद्ध्वस्त केला. दुसरा झटका मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाला. बाद होणारा फलंदाज पाहिला तर प्रथमतः मयूर बाजरा तर 2 धावेचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि त्यानंतर विशालच्या बॅटमध्ये फक्त आपण एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली. नवीन फलंदाज प्रतीक. पूर्णपणे थोडंसं शांतमय वातावरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण प्रेक्षकांना मोठे फटके पाहायला आवडत असतात, परंतु तशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र कांदी संघाच्या फलंदाजाकडे पाहायला मिळत नाही. हा चेंडू थोडासा जास्त स्विंग झालाय. उजव्याच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जातोय. त्याचमुळे मात्र पंचांनी हेरलं, दंडित केलं गोलंदाजाला आणि वाईटचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली जाते या ओव्हरमध्ये देखील भूषणच्या माध्यमातून चेंडूवर बोटं फिरवतोय आणि त्यामुळे त्याचे चेंडू भरपूर वळतायत. अगदी हातभर देखील चेंडू वळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस क्विकर डिलिव्हरी, बॉल निघून जातोय सर्वांनाच बीट करून डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस येतोय हा पंजा, कारण वाईट डिलिव्हरी आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बिना पायल के बजे घुंगरू. डीजे मास्टर थोडेसे आमचे सुस्तावलेले आहेत. हरकत नाही, होत असतो, परंतु या ठिकाणी बॅटच्या स्वरूपात नाही, परंतु नक्कीच आव्हानाच्या रूपाने थोड्याशा धावा का येणं आपण येणं गरजेचं आहे. 5 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला भोवण्याच्या रूपाने आणि 5 धावनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 2 गडी बाद 9. मागचे 2 सामने भरपूर एकतर्फी आणि लो स्कोरिंग पाहिलेले आहेत. हा सामना देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय की काय. यावेळेस बॉटम एज लागली होती. 1 धाव. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेतनच्या रूपात. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं, मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकात प्रवेश करत असताना मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाची 2 बाद 10. आता मात्र धावसंख्या आपल्याला डबल फिगर्समध्ये पाहायला मिळते. 10 आकडा म्हटलं तर नक्कीच सर सचिन तेंडुलकर सर यांची जर्सीचा क्रमांक 10 असायचा आणि मात्र सचिन तेंडुलकर यांनी मात्र ज्यावेळी निवृत्ती केली त्यावेळी मात्र भारतीय संघामध्ये कोणत्याही खेळाडूने मात्र त्या क्रमांकाची जर्सी मात्र प्रदान केली नाही आणि तोच आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. समीरकडे स्ट्राईक आहे आणि समीरला जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. पूर्ण मदार समीरवर असेल. एक अनुभवी खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे. जबरदस्त बॉल, वाईट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी समीरनं, मात्र वेगात बीट केलंय बॅट्समनला. अतिशय सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये भूषणच्या माध्यमातून. हो नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर लेफ्टी फलंदाज त्याच्या समोर आहे, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त डिलिव्हरी पाहायला म्हणजे चॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूमध्ये वेग फार जास्त होता आणि त्याच कारणाने पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. अजून एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी प्रश्न विचारलाय पंचांना. आऊस द्याट लेग बिफोरच्या रूपाने मोठी विकेट, बिग विकेट या ठिकाणी समीर घरच्या रूपाने प्राप्त करतोय भूषण पाटील आपल्या संघासाठी फलंदाज बाद. हा परफेक्ट यॉर्कर, ओल्ड फॅशन यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, अगदी मिडल स्टंपच्या समोर पकडला गेलाय, कात्रीत पकडलंय, खिंडीत पकडलंय फलंदाजाला. फलंदाज बाद. नक्कीच मित्र म्हणजे चिमट्यात पकडला इथे मात्र. काय जबरदस्त या ठिकाणी निर्णय या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही पंचांची काय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या पंच कृष्णा केने सर आणि पंच उमेश केने सर ज्या ज्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडतात त्या स्पर्धेमध्ये काय उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु कांदी संघाचा विचार केला तर पूर्णपणे टॉप ऑर्डर इथे मात्र या ठिकाणी गारद झालेला आहे. आता मात्र कुठेतरी मिडल ऑर्डरवर मात्र जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मात्र हे फलंदाज स्वीकारतायत का पाहूया. अक्षरशः घसरगुंडी उडताना दिसते आपल्याला कांदळी या मॅचमध्ये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय, झेल असू शकतो. यस, लॉंग ऑफला कुठलीही चूक होत नाहीये. आणखी एका फलंदाजाचा विकेट प्राप्त केला जातो या ठिकाणी गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. एक गडी इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय, परंतु आता मात्र ज्या फलंदाजवर फार मोठ्या अपेक्षा आहेत, अगदी तारणहार म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो या अर्थार्थ म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो या तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल चेंडे. पिच हिटिंग म्हणून त्याला मात्र नक्कीच ओळखलं जातो या. परंतु पाहूया इथे मात्र एखादी मोठी इनिंग्स मात्र आपल्या संघासाठी खेळतोय का, कारण त्याचा संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय आणि त्या ठिकाणी संकट मोचकाची भूमिका इथे मात्र पाडेल का राहुल चेंडे. फलंदाज भरपूर घाईत दिसत आहेत. आलाराम गिलाराम अशी परिस्थिती सध्या आहे. 10 धावा धावफलकावर आणि तब्बल 4 फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेत. नवीन षटकाला प्रारंभ करतोय मयूर पाटील. कोक्सी संघाची ही यॉर्कर मशीन.
आज त्यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी एक टॅग दिला आहे. जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडूची फेकी धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट करण्याची हवी गरज होती, परंतु मात्र इष्टानो निशाणा साधू शकला नाही. नक्कीच मोठा इथे मात्र टॅग मित्र म्हणेन, कारण जिवलग मित्राची आज हल्दी असताना सुद्धा मात्र खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग झाला आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय आपल्या संघासाठी. या संघासाठी योगदान देतोय, गावासाठी योगदान देतोय मयूर पाटील. आणि निश्चितच सायंकाळचा जो वेळ आहे तो त्याला मिळणारच आहे हळदीसाठी. त्यात काही शंका नाही अजय, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने इथे मात्र मिस टाइम प्रकार चेंडू हवेत आहे. आकाश जोशी चेंडूच्या खाली, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. कारण आउटफील्डमध्ये पाहिलं तर आकाश जोशी जर नक्कीच आवर्जून नाव घेतलं जातं, या जबरदस्त कामगिरी करू शकतो या एक युवा खेळाडू आहे. परंतु या ठिकाणी पहा बराच वेळ चेंडू हवेत, परंतु झेल मात्र आपल्या हातामध्ये तो मात्र विसावू शकला नाही. पोचला होता चेंडू खाली, परंतु चेंडूला मात्र गॅदर मात्र व्यवस्थित केला नाही. जीवनदान मिळतो या ठिकाणी फलंदाजाला. मयूरचा पुढचा बॉल यावेळेस बॅक ऑफ लेन बॉल होता, थोडासा स्लोवर बॉल पाहायला मिळाला. बॅट्समॅनला तो पिक करता आला नाही, पूर्णपणे बीट झालाय राहुल चंदे. नक्कीच जणू काही असं वाटतं की मनामध्ये एकच शंका आहे की माझ्याकडनं एक मोठी इनिंग्स इथे मात्र निर्माण व्हावी, आणि तशाच प्रकारे सुरुवात करतोय. कारण पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु टायमिंग मात्र करू शकला नाही. इथे मात्र फुलटा चेंडू आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा गोलंदाज मयूर पाटील चेंडू गॅदर करतोय आणि राहुल चिंदेचा जो स्वप्न होता तो मात्र नक्की स्वप्नाचा भंग होत असताना मात्र माघारी परततोय. लागणारा कांदली संघाला हा 5वा झटका. कांदळी संघाच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच डोकं वर काढू दिलेलं नाही. अप्रतिम मारा पाहायला मिळत आहे आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील या षटकामध्ये, विशेषतः फॉलोथ्रूमध्ये खूप चांगली फिल्डिंग करतोय मयूर पाटील. नवीन बॅट्समॅन सौरभ, उलट टप्प्याचा बॉल ऑन साईडला तडकावलाय, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. पंटी आहे त्या ठिकाणी, एक धाव जरूर मिळेल, मात्र एकेरी दुहेरी धावांनी चांगल्या धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकत नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय की सुरू आहे, फक्त 13 धावा धावफलकावर. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी मीनाक्षी स्पोर्ट कॉलेज संघ मात्र चांगली धावसंख्या उभारेल, एक फायटिंग स्कोर इथे मात्र उभा करेल, परंतु तशा प्रकारचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. काही गोलंदाजी आज केली आहे सर्वच गोलंदाजाने. पहा या ठिकाणी सुद्धा मात्र या ठिकाणी पाहिलं तर आउटस्विंग चेंडू आहे, चेंडू पडल्यानंतर तोचा टर्न प्राप्त झाला आणि मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलने 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर भूषण पाटीलने 3 गडी बाद केले, 7 धावा खर्च केल्या, आणि या षटकामध्ये पाहिलं तर मयूर पाटीलने 1 गडी बाद केल्यानंतर तो फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाला होता आणि 3 धावा खर्च केल्या या ठिकाणी. तर एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, फक्त आणि फक्त 13 धावा. जबरदस्त टिच्चून मारा केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. अतिशय भेदक, तिखट, भीषण असा मारा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच पूर्णपणे बॅकफुटला या मॅचमध्ये मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ. धावसंख्या 5 बाद 13 आणि आता शेवटचं षटक सुरू होतंय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज बंटी पाटील. नक्कीच दशरथ पाटील सर असते तर नक्कीच त्यांनी म्हटलं असेल की हा दुसरा कोरोना व्हायरस आहे. ज्याप्रमाणे कुक्षकाच्या गोलंदाजाने मात्र गोलंदाजी केलेली आहे. पहा बंटी पाटील सुद्धा तशाच प्रकारे सुरुवात करतो अजय. पहिला चेंडू डॉट आलाय, जणू काय असं वाटतं की फलंदाजांना कोणी सांगितलं की तुम्ही मोठे फटके खेळायचे नाही, तुम्ही जर मोठे फटके खेळले तर तुम्हाला दंडित केलं जाईल. अशा प्रकारची स्थिती आज आपल्याला कांदी संघाची पाहायला मिळते. इथे मात्र सरळ बॅटने इथे मात्र हलक्याने पुश करतोय. इष्टा कवरच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत. नक्कीच प्रेक्षक निराश आहेत, परंतु आमचे गुणलेखक थोडेसे या ठिकाणी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय, कारण हवी तशी कामगिरी मीनाक्षी स्पोर्ट कॉलेज संघाची पाहायला मिळाली नाही. होत असतो यश, कधी कधी दुविधा मनामध्ये संघ असतोय. या ठिकाणी ऑन ड्राईव्ह मिडविकेटा मात्र खेळाडू सज्ज आहे मयूर पाटील. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. या काय जबरदस्त कमेंटमेंट आहे. म्हणून तर मित्रांनो हा संघ या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर अव्वल स्थानावर मात्र रँक करतो. या 3 स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका आहे, गॅप चांगला शोधलाय पंकज पाटील आणि
या ठिकाणी रोहन कन्हैयामध्ये रेस लागली होती, परंतु शेवटच्या क्षणी मात्र रोहनने चेंडू अडवलाय, परंतु तत्पुरती मात्र फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. भरपूर काळानंतर हा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु रोहनचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. खूप चांगलं कमिटमेंट, 100% योगदान आपल्या टीमसाठी देत असताना फिल्डिंगमध्ये रोहन यावेळेस जबरदस्त फटका पुल केला अगदी गॅपमधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. ज्या अगोदर जे चेंडू अडवलाचा खेळाडूने रोहन पाटील होते त्या ठिकाणी. नक्कीच रोहन पाटीलने लेदर क्रिकेटला सुद्धा सुरुवात केली होती आपल्या करिअरमध्ये, परंतु नक्कीच ते लेदर क्रिकेटला सुरुवात करण्यासाठी थोडीशी त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर मात्र तो थोडासा दुरावला, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा त्यांनी वापसी केलेली आहे. आणि शेवटचा चेंडू इथे मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. तर अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पीजी स्पोर्ट कुक्षे संघाला या ठिकाणी फक्त आणि फक्त 23 धावेची गरज आहे. थोडीशी संधी आहे, तर आपण जाऊया डीजे मास्टरकडे. थोडंसं चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकूया. कमान डीजे. स्पर्धेचा तब्बल 6वा दिवस असणार आहे. पहिला सामना असेल कबीर 11 खानिवली विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स सापे. या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण 9:15 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे, जेणेकरून आपण लवकरात लवकर सामना सुरू करू. त्यानंतर दुसरा सामना असेल चेरोबा स्पोर्ट वाशेर विरुद्ध मितेश 11 कुरुन. तिसरा सामना असेल संघर्ष स्पोर्ट समतानगर विरुद्ध धनेश 11 कुकसे. चौथा सामना असेल श्रावण स्पोर्ट भोकरी विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबे. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल फारिस 11 तलवली विरुद्ध जय गणेश वाफाले. तर उद्या सुद्धा अजय आपण जर पाहिलं तर PTC मधील नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खेळ प्रेक्षकांना खूपच छान पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी पाहूया हा सामना किती षटकामध्ये मात्र समाप्त होईल आणि किती षटकापर्यंत कांदली संघ संघर्ष करेल. फक्त 23 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय गोलंदाज बबलू विथ नितेश पाटील. नितेशला थोडंसं प्रमोट केलेलं आहे, कारण धावसंख्या कमी असल्या कारणाने मात्र नितेशला इथे संधी दिलेली आहे सलामीवीर म्हणून. गोलंदाज ऋतिक आपल्या षटकाला सुरुवात करतोय. 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीपमध्ये एक मिडविकेटला आहे, एक वाडिश लॉंगाकडे आहे. आणि इथे मात्र पुलटा चेंडू ऑन साईडला खूपच छान बिडॉनला बीट करतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल वाईड इश लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे चौकार. तर चौकाराने इथे मात्र बबलू पाटील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन. आणि आता मात्र या ठिकाणी यॉर्कर लेंथ इथे मात्र डिलिव्हरी पाहायला मिळेल. छाप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र या ठिकाणी
कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. गोलंदाजाने स्वतः जाऊन मात्र फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं. राहुल शिंदे थोडेसे टेन्शनमध्ये आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू हवेत आहे. जबरदस्त स्पेअर ड्राईव्ह. चेंडू मात्र निघून जाईल कव्हर पॉईंटच्या दिशेने. अतिशय वेगाने बबलू पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा दुसरा दमदार चौकार. ते अमर स्पोर्ट कास्टिंग संघाने पूर्णपणे सज्ज राहायचं आहे, कारण यानंतर आपला सामना आहे. ऋतिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. आता मात्र या ठिकाणी थोडंसं बॅकफुटला गेले होते, वजन ट्रान्सपोर्ट केला, परंतु या ठिकाणी मिडऑफला मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. पहिला चेंडू डॉट पाहिला आपल्याला, त्यानंतर चौकार पाहिला आपल्याला, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचवा चेंडू डॉट आणि या चेंडूवर चौकार येतो का पाहूया. अशा प्रकारचा आपल्याला हा षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि ज्या फटक्याची आपण आवश्यकता करतो तो तोच फटका इथे मात्र पाहायला आपल्याला. शेवटच्या चेंडूवर चौकार. अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली या ठिकाणी पीजी स्पोर्ट कुक्षे संघाची, तर बिनगडी बाद 12, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धावेंची गरज. डीजे पहिल्यांदा नितेश पाटील ऑन स्ट्राईकला. इथे मात्र नक्कीच या ठिकाणी बॅटचं तोंड शेवटच्या शेंडी मात्र उघडलं. शॉर्ट थर्टीमॅनला बीट करतो आणि चेंडू मात्र निघून जाईल गलीमधून सीमेरेषे पलीकडे. हा नितेश पाटीलचा या सत्रातील बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय किशन काका तरणे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं हार्दिक स्वागत आहे. पालिगावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. काका तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय, कारण तुमच्यासाठी खूप चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळेल यानंतर. आता मात्र या ठिकाणी सरळ बॅटने लॉप करतोय. बॉलर पास ड्राईव्ह. चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. जोपर्यंत फील्ड स्वतः चेंडूला केलं जाईल तत्पुरते मात्र एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहू शकतो या ठिकाणी बिनबाद 17. इथे मात्र हा प्रयत्न दुसऱ्यांदा केला या स्पर्धेमध्ये बबलू पाटीलने, परंतु कुठेतरी मात्र या प्रयत्नामध्ये त्याला मात्र यश प्राप्त होत नाही. एक वेगळा अंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या फटक्यासाठी मात्र या फलंदाजाला जाणला जात नाही. कारण सरळ बॅटने मात्र चांगली जबरदस्त फटके त्याच्या बॅटमध्ये, परंतु त्याला सुद्धा माहिती आहे की चेंडूची संख्या अपार आहे या ठिकाणी आणि नक्कीच आपण वेगवेगळा प्रयोग करू शकतो. या पहा पुन्हा एकदा या ठिकाणी माझा प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी नक्कीच सफल प्रयत्न झालाय. म्हणून मी म्हणतोय मित्रांनो, जीवनामध्ये कुठलाही कार्य असू द्या, प्रयत्न करा, यश नक्की प्राप्त होईल. आता यश प्राप्त झालेले आहे. बबलू पाटीलला चौकार. बबलू पाटीलने 8 चेंडूचा सामना केलेला आहे. 4 चौकार आणि 4 डॉट चेंडू असं हा खेळ त्याच्याकडनं आज आपल्याला पाहायला मिळालं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला जातो. या 2 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी, परंतु चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी फलंदाजाला धडकतो. पंचांचा लेग बायचा इशारा. एकदा पूर्ण झाली स्कोअर लेवल या ठिकाणी. विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज. काय जबरदस्त परफॉर्मन्स आज पीजी स्पोर्ट कुक्षे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण सांघिक कामगिरी या संघाची आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि मात्र नितेश पाटीलला सुद्धा एक संधी आहे की तुम्ही आपल्या करिअरमधील विनिंग शॉट या सत्रामधील खेळू शकता, कारण काही कारणास्तव मात्र तो खेळाडू या संघामध्ये नेहमीच उपस्थित नसतोय. परंतु जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं मात्र सोनं करण्याची त्याला नक्कीच संधी मिळालेली आहे. परंतु या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र फक्त आणि फक्त एका धाबीची गरज. प्रेक्षकांना नेहमीच रंगतदार सामने पाहायला आवडत असतात, सामने पाहायला आवडत असतात, परंतु या ठिकाणी एकतर्फा खेळ
इथे मात्र पाहायला मिळालं कुठेतरी मीनाक्षी स्पोर्ट कॉलेज संघाने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना निराश केलं. खास करून राहुल चंद यांच्याकडे खूप आम्हाला अपेक्षा होत्या की मोठी इनिंग्स तो साकारेल, परंतु त्याने सुद्धा निराश केलं. आणि इथे मात्र विनिंग शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. आणि मात्र षटकार साईने या सामन्यावर विजयश्री प्राप्त केलेले आहे पीजी स्पोर्ट कुकचे संघाने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक राहुल चिंदे आणि हार्ड लक मीनाक्षी स्पोर्ट कांदी. तर या सामन्यातील आपण सामनावरचा पुरस्कार देत आहोत, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. आपल्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च करत 3 गडी बाद केली आणि काय जबरदस्त फिरकीची गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि तो ठरतो या पीजी स्पोर्ट कुकचे संघाचा भूषण पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. या सत्रामध्ये खूपच छान कामगिरी करतोय भूषण पाटील आपल्या संघासाठी. कारण स्वर्गीय हरिदास स्मृती चषकामध्ये सुद्धा अंतिम सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूंनी साकारली. आणि तोच खेळाडू आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. तर या भूषण पाटील आपण सामनावरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि त्यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन सज्ज व्हायचं आहे. बंटी पाटील आणि त्यानंतर गौरव गोंदली. मित्रांनो, आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना आहे. अमर स्पोर्ट कासने विरुद्ध पीजी स्पोर्ट कुकसे असा 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल.